नमस्कार मित्रांनो, पवार ब्लॉग अँड फूडीजमध्ये तुमचं स्वागत आहे। तर दिवाळीसाठी तुम्हाला ही खाजा बनवायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा। तर अशा प्रकारे खाजा हा बघा किती छान लुसलुशीत, कुरकुरीत आणि रसरशीत असा झालेला आहे। तर तुम्हालाही असा खाजा बनवायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि खाजा बनवण्यासाठी आपण रेसिपी बघून घेऊया। तर आपण खाजा बनवण्यासाठी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, थोडं चिमूटभर मीठ आणि चिमूटभर सोडा जास्त घालायचा नाही। त्यात आता आपण गरम केलेलं तूप घालूया। 2 चमचा तूप घालायचं आहे। आता पीठ आणि तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण पाणी टाकून मळून घेणार आहोत पीठ। आता आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण त्याला 10 मिनिटं झाकून ठेवूया। आपण पीठ झाकून ठेवलंय तोपर्यंत आपण साखरेची चासणी बनवून घेऊया। त्यासाठी मी छोटी वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून आपली चासणी ही लवकर तयार होईल। आता आपलं पीठ ठेवून 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण छोटे छोटे गोळे करून पोळ्या लाटून घेणार आहोत। तर अशा प्रकारे बारीक पोळी लाटून घ्यायची आहे। एक पोळी लाटून झालेली आहे। आता आपण दुसरी पोळी लाटायला घेऊया। लाटून झालेली आहे। आता आपण तिसरी पोळी लाटून घेऊया। तीन पोळ्या लाटून झालेल्या आहेत। आता आपण पोळ्या फोल्ड करून घेणार आहोत। पोळ्यांवर लावण्यासाठी आपण मिश्रण तयार करणार आहोत। त्यासाठी 1 चमचा मैदा आणि 1 चमचा तूप मिक्स करून घ्यायचा आहे। प्रकारे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। लाटलेल्या पोळीवर लावून घेणार आहोत। दुसरी पोळी त्यावर ठेवूया। आता तिसरी पोळी ठेवून घेऊया। ते अशा लेयर चांगले तयार होतात। आता आपण फोल्ड करून घेऊया। तर अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे। कट करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे आहे। आता ते तुकडे आपण अशा प्रकारे प्रेस करून घेणार आहोत, जेणेकरून तळताना ते फुटणार नाहीत। तर अशा प्रकारे आपण सगळे तुकडे प्रेस करून घेतोय।
तर हे बघा अशा प्रकारे हे लेयर तयार होतात. आता आपलं तेल हे गरम झालेलं आहे. आता आपण त्यात खाजा सोडूया. एकदम कमी आचवर तळायचे आहेत जेणेकरून हे लाल होणार नाही. हे बघा त्यांना मस्त असे लेयर सुटायला लागलेले आहेत. आपला इकडे एक तारी चाशणी तयार झालेली आहे. आपण त्यात इलायची पावडर सोडूया. खाजा जास्त लाल करायचा नाही आहे, थोडा पिवळसा रंग आला तरी चालेल. अशा प्रकारे हे बघा झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. हे बघा मस्त असे लेयर तयार झालेले आहेत. आता आपण चाशणीमध्ये सोडूया खाजा. आता मिक्स करून घेऊया. 5-10 मिनटं झाल्यानंतर काढून घ्यायचा आहे. आपला हा खाजा तयार झालेला आहे.